मंडळी, गुरु पुष्यामृत योग वर्षभरात फार कमी वेळा येतो. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा गुरु पुष्यामृत योग तयार होतो. हा शुभ दिवस मानला जातो. या नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा संबोधलं जातं. या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे आणि या दिवशी कुठलेही काम केल्यास यश प्राप्त होते. मंडळी, नेहमीच अपयशी होणारा व्यक्ती असेल तर काही उपाय करून गुरु पुष्यामृत योगात अडचण दूर करू शकतो. गुरु पुष्यामृत योग हा पूजा अर्चना, मंत्रसिद्धी, तंत्रसिद्धी, यंत्रसिद्धी आणि साधना व संकल्प याकरता उत्तम व यश देणार आहे. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. सर्वसामान्य मनुष्य देखील या मुहूर्ताचा चांगला लाभ घेऊ शकतो. मंडळी, गुरु पुष्यामृत योग असताना लक्ष्मी नारायणाची पूजा करण्याची देखील पद्धत आहे. पूजेमध्ये ओम व्रीम द्रीम दारिद्र्य विनाशिन्ये धनधान्य समृद्धी देही देही नमः या मंत्राचा 108 वेळा माळ जप करावा. यामुळे महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आर्थिक संबंधित समस्या दूर होतात. मंडळी, पंचांगानुसार वर्षभरात असे अनेक योग आणि तिथी येतात जे शुभ असतात. यापैकी एक शुभयोग म्हणजे गुरु पुष्यामृत योग. पंचांगानुसार या योगाचे विशेष महत्त्व आहे. हा योग शुभ कार्य, गुंतवणूक, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा सोने, नवीन घर खरेदी करण्यासाठी खूप शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. त्यानुसार माघ महिन्यातील गुरु पुष्यामृत योग 22 फेब्रुवारी 2024 रोजी जुळून येत आहे. गुरु पुष्य योगाच्या दिवशी घराबाहेर स्वस्तिक चिन्ह बनवा आणि दक्षिणावर्ती शंखाची पूजा करावी. शंखाला भगवान विष्णू आणि आई लक्ष्मी यांचा आशीर्वाद असतो. त्यामुळे रखडलेले किंवा अडकलेले आर्थिक व्यवहार पार पडतात असे सांगितले जाते. गुरु पुष्य योगाच्या दिवशी दुकानात किंवा व्यवसाय करतो त्या ठिकाणी पारद लक्ष्मीची मूर्ती स्थापन करावी. यामुळे आर्थिक संकट दूर होते. नोकरी मिळविण्यासाठी किंवा नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी देखील गुरु पुष्य योगात पारद लक्ष्मीची पूजा करू शकता. एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. पारद लक्ष्मीच्या सहाय्याने तुम्ही एकाक्षी नारळाची पूजा करू शकता. या नारळाची विधिवत पूजा केल्यावर घर किंवा व्यवसायात कधीही धनधान्याची कमी राहत नाही आणि आर्थिक वृद्धी होते. धार्मिक मान्यता तसेच पंचांगानुसार महत्त्वाच्या 7 शुभयोगांमध्ये गुरु पुष्यामृत योग प्रमुख आहे. हा योग गुरु पुष्य योग, गुरु पुष्य नक्षत्र योग, गुरु पुष्यामृत योग आणि गुरु पुष्य अमृत योग नावाने ओळखला जातो. शुभ कार्य, गुंतवणूक, व्यवसाय आणि खरेदीसाठी हा योग विशेष आहे. हे नक्षत्र इतके शुभ आहे की देवताही पुष्य नक्षत्राची पूजा करतात. या योगात गुंतवणूक आणि खरेदीसाठी केल्यास अनेक पटीने लाभ होतो. त्यानुसार माघ महिन्यातील गुरु पुष्यामृत योग 22 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 6:48 ते दुपारी 4:43 असणार आहे. मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार गुरु पुष्यामृत हा योग खूप शुभ मानला जातो. गुरु ग्रह पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे. देवगुरु बृहस्पती पद प्रतिष्ठा, यश, संपत्ती आणि शुभतेचा कारक ग्रह आहे. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरु पुष्यामृत योग तयार होतो. मंडळी, गुरु पुष्य योगामध्ये देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूची विधिवत पूजा करावी. पूजेच्या वेळी कनकधारा स्तोत्राचा पाठ करा. देवी लक्ष्मीला खीर अर्पण करावी. भगवान विष्णूला पंचामृत, तुळशीची पाने, गूळ आणि हरभरा डाळ अर्पण करावी. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने आपले जीवन धनसंपत्ती, सुख आणि समृद्धीने भरून जाईल. मंडळी, गुरु पुष्यामृत योगामध्ये सोनं खरेदी करावे आणि पौष पौर्णिमेला चांदी खरेदी करावी. या योगात सोनं खरेदी केल्यानं जीवनात आनंद आणि समृद्धी वाढेल. सोन्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. सुवर्ण धातूमुळे भाग्यही वाढेल, कारण सोने भगवान बृहस्पतीलाही प्रिय आहे. चांदी हा चंद्राचा आवडता धातू आहे. मंडळी, जर आपल्याला सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर गुरु पुष्यामृत योगात हळद खरेदी करा. या योगात हळद खरेदी करणंही शुभ मानतात. त्यामुळे तुमचे कार्य यशस्वी होईल. 10 रुपये किमतीची हळद तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणेल. गुरु पुष्यामृत योगामध्ये गुरु ग्रहाचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे पौष पौर्णिमेलाही तुम्ही गीता, रामचरितमानस इत्यादी धार्मिक ग्रंथ खरेदी करू शकता. पौष पौर्णिमेच्या रात्री चंद्रदेवाची पूजा करा. रात्री पाण्यात दूध, पांढरी फुले आणि अक्षत टाकून त्यानं चंद्राला अर्घ्य अर्पण करावे. ओम सोम सोमाय नमः चंद्र बीज मंत्राचा जप करावा. मंडळी, हा काळ केवळ शुभ कार्यासाठी निषिद्ध मानला जातो.
मात्र या दिवशी गुरुमंत्र व देवाचे नामस्मरण तसेच इतर सर्व धार्मिक आध्यात्मिक कार्य केल्यास सेवेकऱ्यांना अत्यंत लाभ होतो. या मुहूर्तावर दानधर्म करून अधिक पुण्य पदरात पाडून घेता येईल. तसे केल्याने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद लाभून घरात भरभराट होईल. गुरु पुष्यामृत गुरुवारी येणे हा योग दुर्मिळ आहे, म्हणूनच आपण याला अमृत योग असे संबोधतो. या शुभ मुहूर्ताचा अधिक लाभ व्हावा म्हणून देवी लक्ष्मी, श्री विष्णू आणि गणपती शंकराची पूजा करावी. लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धनप्राप्तीचा आशीर्वाद देणारे आहेत, पण मग शंकर आणि गणपती यांची पूजा का, असा प्रश्न आपल्याला पडेल. तर शंकर हे संकटमोचक तर गणपती बुद्धिदाता मानला जातो. लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिचा योग्य तऱ्हेने विनियोग आणि संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणून या निमित्ताने या दोहोंचीही पूजा योजली असावी. घरातील ईशान्य कोपऱ्यात म्हणजे देवाऱ्यात उजव्या कोपऱ्यात श्रीसूक्त, पुरुष सूक्त वाचून व पंचोपचार पूजा करून कलश स्थापना केल्यास घरात धनधान्य वृद्धी व लक्ष्मी प्राप्ती होते. मंडळी, गुरु पुष्यामृत योग हा मुहूर्त शुभ असला तरीही विवाह किंवा मंगल कार्यासाठी तो निषिद्ध मानला जातो. कारण गुरु पुष्यामृत या मुहूर्तावर खुद्द दत्तगुरूंची कृपादृष्टी असते. दत्तगुरू वैराग्याचे प्रतीक मानले जातात. संसारात किंवा मंगल कार्यात वैराग्य येऊन कसे चालेल, म्हणून या मुहूर्तावर खरेदी विक्री करावी, पण मंगल कार्य टाळावे. मात्र इतर अनेक गोष्टींचा शुभारंभ या मुहूर्तावर करायला काहीच हरकत नाही.